हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचे लास्ट इयरचे PYQs पाहणार आहोत. मीन्स व्हॉट प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2025चे आज क्वेश्चन्स आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. सो फर्स्ट वन क्वेश्चन स्टार्ट करूयात, म्हणजे आपला टाइम कमीत कमी वेस्ट होईल आणि मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स होतील. सो हा क्वेश्चन आलाय 23, 24 आणि 25 ला. तीनही वर्ष लागोपाठ क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये होताच. ओके, तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. आता जरा चेक करा, लास्ट टॉपिक जेव्हा आपण घेतला होता त्या लास्ट टॉपिकमध्ये सुद्धा अलायलिक वर क्वेश्चन होते. तिथे अलायलिक हलाइड होते, इथे अलायलिक अल्कोहोल आहे. ओके, म्हणजे क्लासिफिकेशनवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स येत आहेत. तर असा मला शोधावा लागेल ज्याच्याकडे प्रायमरी म्हणल्यानंतर CH2OH असला पाहिजे आणि CH2OH मधल्या C ला लगेच एक डबल बॉन्डेड कार्बन असला पाहिजे. मग फर्स्ट वन मध्ये तसं आहे का? नाही, कारण हा OH CH ला अटॅच्ड आहे, म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोलच नाहीये. सेकंड वन मध्ये आलो तर हा टर्शरी कार्बन आहे, इकडे बी वाला ऑप्शन आहे, या C वाला आहे. इथे आलो तर मात्र हा CH2 आहे, म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. याला लगेच पुढे C आहे जो डबल बॉन्डेड आहे, म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो परफेक्ट आहे. इट्स व्हॉट प्रायमरी अलायलिक हलाइड. मग बाकीचे उरलेले कोण आहेत हेही सांगून टाकतो. हा जो आहे तो सेकंडरी अलायलिक आहे, हा जो आहे तो टर्शरी अलायलिक आहे आणि हा पुन्हा एकदा सेकंडरी अलायलिक आहे. आपल्याला फाइंड आउट कोण करायचं होतं? वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. ओके, सो हा प्रायमरी, सॉरी कुठे गेला हा प्रायमरी, हा सेकंडरी, हा टर्शरी आणि हा पुन्हा एकदा प्रायमरी अलायलिक अल्कोहोल आहेत. सो नेक्स्ट वन कडे आपण सेकंड क्वेश्चन कडे. विच ऑफ द फॉलोइंग इज ए बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ ग्लिसरॉल. आता ग्लिसरॉल कोण आहे हे अगोदर समजलं पाहिजे. ग्लिसरॉल म्हणजे कोण? ट्राय हायड्रिक अल्कोहोल, ज्याच्या शेजार शेजारच्या तिन्ही कार्बनवर कोण आहेत? OH, OH आणि OH आहेत. ओके, मग तीन कार्बनचाच इथे मला शोधला पाहिजे. तीन कार्बनचा कोणी आहे का? तर इथे खाली दिसतोय मला तीन कार्बनचा. इथे CH CH CH2 म्हणजे हा CH2 आहे, हा CH आणि हा CH2 आहे आणि प्रत्येक कार्बनला OH 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 आहे. क्लिअर. इथे चार कार्बन आहेत, 1 2 3 4, तो येऊ शकत नाही. इथे 1 2 3 4, सॉरी खाली 4, इकडे 1 2 3 आहेत, पण इथे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड नको आपल्याला. ग्लिसरॉल मध्ये काय सगळे सिंगल सिंगल बॉन्डेड कार्बन आहेत अँड इच कार्बन अटॅच विथ व्हॉट OH. सो लगेच लक्ष देईल की हा डबल बॉन्ड वाला पहिला दुसरा कॅन्सल, तिसऱ्यामध्ये चार कार्बन आहेत म्हणून तो कॅन्सल आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये तीनच कार्बन आहेत. सो हा झाला तुमचा ग्लिसरॉल, म्हणजे या केसमध्ये लास्ट वाला ऑप्शन आपला बरोबर आहे. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फिनॉल. व्हेरी गुड. फिनॉल मध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली बेन्झिनला अटॅच्ड असला पाहिजे, तर तो का होतो? फिनॉल होतो. मग या केसमध्ये जर का आपण चेक केलं तर पहिल्यामध्ये OH डायरेक्टली बेन्झिनला अटॅच्ड आहे, दुसऱ्यामध्ये म्हणजे इकडे दुसरा, इथे सुद्धा बेन्झिनच्या दोन रिंग फ्युजन मध्ये आहेत, म्हणजे हा नॅफ्थॅलिन आहे, नॅफ्थॅलिनला कोण अटॅच्ड आहे? OH, म्हणजे हा सुद्धा एक टाईपचा फिनॉलच आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांना हे लक्ष देत नाही की अरे दोन रिंग म्हणजे तो काही बेन्झिन किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड नाही असा आहे का? आहे, तो ॲरोमॅटिक कंपाऊंडच आहे. आणि या केसमध्ये हा जर का OH डायरेक्टली त्या बेन्झिन रिंगला अटॅच असेल तर तो सुद्धा आपला फिनॉलच आहे. देन थर्ड मध्ये आलो, इथेही बेन्झिन डायरेक्टली अटॅच विथ OH, म्हणजे हा सुद्धा एक टाईपचा फिनॉल आहे, फक्त त्या फिनॉलच्या चौथ्या पोझिशनला Br आहे. जसा इथे नायट्रो ग्रुप होता सेकंड पोझिशनला, तसा इथे फोर्थ पोझिशनला Br आहे. सो इट्स व्हॉट 4 नायट्रो, नॉट नायट्रो, 4 ब्रोमो फिनॉल आहे. लास्ट केसमध्ये मात्र बेन्झिनला OH ग्रुप डायरेक्टली अटॅच नाही, तो एका कार्बनला अटॅच आणि मग हा कार्बन त्या बेन्झिनला अटॅच. तो डी वाला ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन नाहीये, बिकॉज व्हॉट तिथे तो कार्बनला अटॅच्ड आहे, बेन्झिनच्या कार्बनला डायरेक्टली अटॅच नाहीये. सो याचा आन्सर काय येईल? डी. देन व्हॉट टाइप ऑफ अल्कोहोल इज क्रटोनाइल अल्कोहोल. मग आता हा क्वेश्चन जरा चेक करा. हा क्वेश्चन पुन्हा एकदा 23, 24 आणि 25 आलेला आहे. सो क्रोटोनाइल अल्कोहोल म्हणजे काय हे अगोदर माहिती असलं पाहिजे. क्रोटोनाइल अल्कोहोल म्हणजे कोण आहे तर आपण तो ड्रॉ करूयात. येस,
CH3 CH डबल बॉन्ड CH CH2OH. जसा क्रोटोनाल डिहाइड होता तसा क्रोटोनाइल अल्कोहोल आहे. इथे बऱ्याच वेळेस C डबल बॉन्ड O सुद्धा ते काही वेळेस येतात, पण इथे प्रश्न मिटला. हा जो आहे तो CH2OH आणि इकडचा कार्बन जो आहे तो डबल बॉन्डेड आहे. मग याला काय म्हणायचं? अलायलिक अल्कोहोल. मग इथे जरा चेक करा, अलायलिक अल्कोहोल जो आहे तो आपला पहिलाच आहे. सो इट्स व्हॉट? फर्स्ट वन ऑप्शन. दुसरा बेन्झायलिक आहे, तिसरा विनायलिक आहे, त्याचा काही संबंध नाही. आणि नेक्स्ट पण पॉलिहायड्रिक अल्कोहोल आहे, त्याचा काही संबंध नाही कारण एकच OH आहे. फोर्थ वन नंतर फिफ्थ वन कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल? सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल याचा अर्थ बेन्झीन ला नेहमीप्रमाणे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या पुढच्या कार्बनला बेन्झीन असला पाहिजे, म्हणजेच कोण ॲरोमॅटिक, तर त्याला म्हणतो आपण बेन्झायलिक. आणि सेकंडरी हवाय म्हणजे ज्या कार्बनला OH अटॅच्ड आहे तो असेल CH. म्हणजे ऍक्च्युली कसं असलं पाहिजे इकडे? CH याला दोन कार्बन अटॅच असतील, याला एक OH असेल आणि इथे बेन्झीन रिंग असली पाहिजे. इकडे कितीही कार्बन असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. सो डायरेक्टली अटॅच्ड विथ sp2 अलिफॅटिक असेल तर अलायलिक आणि बेन्झीनचा ॲरोमॅटिक असेल तर कोण असो? बेन्झायलिक. मग जरा चेक करू इकडे कुठे आहे का सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. सो हा इथे मला दिसतोय सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. CHOH आहे, इकडे C6H5 म्हणजे बेन्झीन आहे, खाली CH3 आहे. या केसमध्ये तो काही अलायलिक नाहीये, बेन्झायलिक नाहीये. या केसमध्ये जो आहे तो CH2 नंतर पुन्हा CH2 आहे, म्हणजे तो काही बेन्झायलिक होणार नाही. आणि या केसमध्ये तो CH2 आहे, OH अटॅच्ड आहे, पण हा प्रायमरी आहे, हा पण प्रायमरी आहे. त्यामुळे एकच ऑप्शन अवेलेबल आहे, तो म्हणजे कोण? C. ओके, सो इट्स व्हॉट दी सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. देन थर्ड वन कडे, सॉरी फिफ्थ वन नंतर सिक्स्थ कडे जाऊयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल? आता हे तर अतिशय सिंपल आहे. टर्शरी कार्बन अटॅच विथ OH अँड टर्शरी कार्बन मध्ये जे तीन कार्बन त्या टर्शरीला अटॅच असतात त्यापैकी एक बेन्झीन असेल तर मला इथे दिसतोय की हा कार्बन जो आहे, या इथे हा कार्बन जो आहे तो तीन कार्बनला अटॅच आहे, 1, 2 आणि 3. त्यापैकी एक कार्बन बेन्झीनचा आहे, म्हणजे C जो झाला आपला टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल होईल. इतका सोपा आहे तो. सेवेंथ वन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल? पुन्हा एकदा प्रायमरीला म्हणल्यानंतर हा B वाला दिसतोय मला. हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा टर्शरी आहे आणि हा पुन्हा एकदा टर्शरीच आहे. सो इट्स व्हॉट डी बी. ऑप्शन काय येईल? बी. कारण CH2 ला इथे OH आणि इकडे बेन्झीन आहे. सो इट्स व्हॉट दी प्रायमरी बेन्झायलिक हलाइड. पुन्हा एकदा चेक करा, हाही क्वेश्चन बऱ्याच वेळा आलेला आहे. 23, 24, 25 आणि 20 ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे इतके वेळा क्वेश्चन्स रिपीट झालेला आहे. कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये हा क्वेश्चन नक्की असेलच. विनायलिक अल्कोहोल म्हणजेच कोण? डबल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली आपला OH अटॅच असला पाहिजे. सो या सगळ्यांमध्ये मला स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर जास्त इझिली लक्षात येईल की कोणता विनायलिक आहे. फॉर एक्झाम्पल प्रोप 2 in 1 ऑल. प्रोप 2 in म्हणजे इथे डबल बॉन्ड आहे आणि या कार्बनला OH आहे. सो डबल बॉन्डेड कार्बनलाच OH पाहिजे तर तो विनायलिक होईल. सेकंड वन जरा चेक करा, ब्यूट 2 in 2 ऑल. येस, मग हा C डबल बॉन्ड C, हा C आणि याच कार्बन पैकी डबल बॉन्डेड कार्बन पैकी एकाला OH अटॅच्ड आहे. सो हा झाला आपला विनायलिक अल्कोहोल. तिसरा आणि चौथाही काढून दाखवतो. याच्यामध्ये C ब्युटेन आहे. तिसऱ्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे, इथे आला डबल बॉन्ड आणि दुसऱ्या कार्बनवर OH म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनला OH अटॅच नाही. आणि लास्ट वन डी जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 मिथाइल ब्यूट 3 in 2 ऑल आहे, म्हणजेच हा 4 कार्बनचा कंपाऊंड आहे. याच्यापैकी थर्ड कार्बनला OH आहे, त्यानंतर सेकंड कार्बनला थर्ड कार्बनला डबल बॉन्ड आहे, सेकंड कार्बनला OH आहे आणि सेकंड कार्बनलाच मिथाइल ग्रुप सुद्धा आहे. मग हा कोण झाला? पुन्हा एकदा हा झाला टर्शरी अल्कोहोल, पण हा अलायलिक अल्कोहोल आहे जो विनायलिक नाहीये. सो विनायलिक एकमेव अल्कोहोल दिसतोय तो म्हणजे कोण? सेकंड वाला. सो इट्स व्हॉट? ब्यूट 2 in 2 ऑल. मग बऱ्याच वेळा असं होतं की ज्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे त्याच पोझिशनला जर का अल्कोहोलिक ग्रुप जर असेल तर तो विनायलिक आहे. म्हणजे इथे जरा चेक करा, डबल बॉन्डची पोझिशन आणि अल्कोहोलची पोझिशन दोन्ही काय आहेत? सेम आहेत. सो हा झाला आपला
इम्पॉर्टंट पार्ट जो आपण लक्षात ठेवला तर आन्सर काढणं अतिशय सोपं आहे. पोझिशन ऑफ बोथ सेम असली पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज ए सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. पुन्हा एकदा हा क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला जरा चेक करा. 23, 24, 25. आता उलट आहे. 10 मिनिटापूर्वी क्वेश्चन मध्ये आपल्याकडे त्यांनी काय दिलं, स्ट्रक्चर दिले, बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये नॉर्मल दिलेले आहेत. याच्यामध्ये सेकंडरी अलायलिक हवा आहे म्हटल्यानंतर मला सेकंडरी CHOH शोधला पाहिजे. CHOH कुठे आहे का, तर इथे CHOH आहे. इकडे CH2OH प्रायमरी आहे, CH2OH प्रायमरी, हा COH टर्शरी, म्हणजे फक्त राहिला कोण, सी ऑप्शन. सो सी हा एकमेव आहे ज्याच्यामध्ये CHOH आहे. ओके, मीन्स व्हॉट, सेकंडरी. देन 10th कडे जाऊयात. टर्शरी अलायलिक अल्कोहोल, आपला छोटासा पार्ट, ज्याला आपण काय म्हणूयात की आपली ती एक महत्वाची इन्फॉर्मेशन, ज्याला क्ल्यू म्हणतो आपण. मग याच्यामध्ये कोणता क्ल्यू आहे आपला, तर टर्शरी म्हणल्यावर सी ला डायरेक्ट OH अटॅच असला पाहिजे. मग सी ला डायरेक्ट OH कुठे अटॅच आहे, तर इथे जर का पाहिलं तर CH2OH हा प्रायमरी आहे, हा CHOH हा सेकंडरी आहे, हा पण CHOH हा सेकंडरी, म्हणजे राहिला फक्त एक. इथे सी ला डायरेक्टली कोण अटॅच आहे, OH. मग हा लास्ट वाला जो आहे तो सी डायरेक्टली अटॅच विथ OH, मीन्स व्हॉट, COH टर्शरी अल्कोहोल आहे. आणि हाच कार्बन शेजारच्या कार्बनला नीट अटॅच करा, तो आपला डबल बॉन्डेड वाला म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम. सो लास्ट वन, डी इज आर करेक्ट आन्सर. Again on nomenclature, now we have to find out again tertiary alkyl, not alkyl, it's for D, allylic alcohol. पुन्हा एकदा क्वेश्चन चेक करा. 24 ला आणि 25 ला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. दोन्ही वर्ष कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये आलेलाच आहे, म्हणजे हा फारसा डिफिकल्ट नाहीये. नॉमेनक्लेचरवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. मग आता याच्यामध्ये पुन्हा एकदा चेक करूयात. टर्शरी अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय, ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच्या अलीकडचा किंवा पलीकडचा कार्बन जो आहे त्याला OH असला पाहिजे. ओके, जरा ड्रॉ करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रोप 2 in 1 ऑल, हा तर सरळ सोड 1 ऑल आहे म्हणल्यानंतर प्रायमरी आहे, तो जो काही संबंध येत नाही. ब्यूट 3 in 2 ऑल, ब्यूट 2 in म्हणल्यानंतर इथे ब्रांचच नाहीये, तर ब्रांच नाहीये म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये टर्शरी कार्बनच नाहीये. तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये ब्रांच आहे. तिसऱ्या आणि चौथ्याला आपण ड्रॉ करूयात. हा प्रोप 2 in 1 ऑल आहे. प्रश्न मिटला, कारण प्रोप मध्ये कधीही टर्शरी कार्बन येणार नाही. पण इथे मिठाईल दाखवलं त्यामुळे आपण विचार करूयात की CCC याला CH3 आहे, पण या कार्बनला OH आहे आणि इथे डबल बॉन्ड आहे त्यांचा. मग हा झाला CH2H म्हणजे प्रायमरी. आणि खालचा जो आहे त्याच्यामध्ये जर का पाहिलं तर लॉंग चेन मध्ये 1 2 3 4 आहे. दुसऱ्या कार्बनला OH आहे आणि दुसऱ्याच कार्बनवर एक CH3 सुद्धा आहे आणि इथे आहे डबल बॉन्ड, म्हणजे हा झाला आपला टर्शरी अलायलिक अल्कोहोल. ओके, सो या कार्बनला OH आहे, तो टर्शरी कार्बन आहे. त्याच्या शेजारचा कार्बन कोण आहे, डबल बॉन्डेड आहे, म्हणल्यावर तो टर्शरी अलायलिक होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. नाव वी हॅव व्हॉट दी स्ट्रक्चर्स अगेन. या इथे CHOH दिसतोय मला, बाकी हा C आहे त्याला OH आहे म्हणजे टर्शरी कार्बन आहे. हा पण C आहे त्याला OH आहे, हा टर्शरी कार्बन आहे. हा CH2 आहे म्हणजे हा प्रायमरी कार्बन आहे. सो एकमेव कंपाऊंड आहे आपल्याकडे B, तोच आपला कोण आहे, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. विच ऑफ द फॉलोइंग इज अलायलिक अल्कोहोल. सिंपली आहे, अतिशय सिंपल आहे. ज्या कार्बनवर आपला अल्कोहोल आहे त्याच्या पुढच्या कार्बनवर डबल बॉन्ड असला पाहिजे. मग जरा चेक करा. 1 1 1 3 1 2 2 3 डायॉल. डायॉलचा काहीही संबंध नाहीये. सो इट्स व्हॉट 1 2. ऑप्शन नंबर 3 एकमेव असा आहे ज्याच्यामध्ये एक पहिल्या कार्बनला OH आणि दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. So, which of the following is a structure of an alcohol with molecular formula C5H12O? C5 5 कार्बन आहेत, H12 आहे आणि O आहे म्हणल्यानंतर इथे हा कोणत्या फॉर्म मध्ये बसतोय ते पाहावं लागेल. तर तिथे C5 एक हायड्रोजन आपण OH बरोबर लावून टाकू, C5H11OH आहे. ओके, म्हणजे हा नॉर्मल अल्केन आहे, कारण C5H11 जर का असेल तर नॉर्मल अल्केनचा फॉर्म्युला काय आहे, C5H12. मग C5H12 जर का आहे तर हा स्ट्रेट चेन किंवा ब्रांच चेन अल्कोहोल असेल. मग इथे 5 कार्बन अल्कोहोल कोण आहे का, तर तेही पाहूयात. इकडे 5 कार्बन आहेत पण ते रिंग मध्ये, इथे 1 2 3 4च कार्बन आहेत.
इकडे 1 2 3 4 5 आहेत, इकडे 1 2 3 4 5 आहे, पण सायक्लिक मध्ये येणार नाही, कारण जेव्हा सायक्लिक अल्केन किंवा अल्कीन असतो तेव्हा त्याच्या 2 हायड्रोजनला कमी करावं लागतं. म्हणजे उदाहरण लगेच सांगतो, याच्या प्रत्येक पॉइंटला CH2 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 आणि इथे CH आहे, म्हणजे 2 2 2 2 4 दुने 8, हा 9 आणि हे 10, म्हणजे तो झाला C5H10O. आपल्याला हवाय C5H12 आणि O. मग इथे C5H12 आणि O फक्त याच कडे आहे, म्हणजे C कडे आहे. C हा झाला आपला कोण मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 आणि O चा परफेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर डी किंवा ऑप्शन नंबर सी, नॉट डी, ऑप्शन सी येईल याचा करेक्ट फॉर्म्युला. सिलेक्ट द करेक्ट IUPAC नेम फॉर पायरोगॅलॉल. बरं, पायरोगॅलॉल काय प्रकरण आहे? पायरोगॅलॉल जो आहे तो अतिशय सिंपल आहे. पायरोगॅलॉल मध्ये 3 OH आहेत. ओके, आणि पायरोगॅलॉल मध्ये 3 OH आहेत. ते 3 OH कुठे अटॅच आहेत हे आपल्याला परफेक्ट माहिती असले पाहिजे. मग 3 OH कुठे आहेत? तर शेजारी शेजारी आहेत. म्हणजे एक्झाम्पल साठी हा बेन्झीन आहे, इथेही OH आहे, इथेही OH आहे, इथेही OH आहे. मग याला आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. सो आत्ता बेन्झीन आहे म्हणजे हा ट्रायहायड्रिक फिनॉल आहे. मग पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. सो 1, 2, 3 ट्रायहायड्रिक बेन्झीन किंवा आपण त्याला ट्रायऑल असे म्हणतो. सो इथे दिलं त्यांनी बेन्झीन 1, 3, 5, इथे 1 2 3 आहे. लास्ट ऑप्शन जो आहे 1, 2, 3 हा त्याला परफेक्ट मॅच होईल. सो इट्स व्हॉट पायरोगॅलॉल. सो 25 ला आलेला क्वेश्चन आहे, बेन्झीन मधला फिनॉल आहे हा, म्हणजे बेन्झीनच्या 3 शेजारच्या पोझिशनवर कोण आहे? OH आहे. सो इट्स व्हॉट दी फिनॉल, फिनॉलिक OH ग्रुप आहे, बट याला आपण म्हणतो बेन्झीन 1, 2, 3. देन अजून एक क्वेश्चन आहे जो 23 ला, 24 ला आणि 25 ला सलग आलेला आहे. ओके, नंबर 16 चा क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन आहे, फारसा अवघड नाहीये. इथे स्ट्रक्चर जो दाखवलाय तो आपल्याला पाहावा लागणार आहे. आणि स्ट्रक्चरसाठी जरा नीट चेक करा. 2 कार्बनच्या मध्ये जर का ऑक्सिजन आहे म्हणजे याचा अर्थ तो इथर आहे. कोण आहे तो? इथर. मग इथर हा IUPAC नेम मध्ये अल्कॉक्सी नावाने आपण ओळखतो. मग त्याला जरा नीट ड्रॉ करू. हा झाला मिथॉक्सी ग्रुप. हा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे ऑब्विसली हा पहिला कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे, हा तिसरा कार्बन आहे, हा चौथा कार्बन आहे. इथे CH3 आहे आणि इथेही CH3 आहे. सो 1 मिथॉक्सी 3,3 डाय मिथाइल आणि सायक्लोब्युटेन असं त्याचं नाव आलं पाहिजे. ओके, बट आता इथरचं आपण जर का प्रायोरिटी ऑर्डर चेक केली विथ रिस्पेक्ट टू अल्काइल ग्रुप, तर अल्काइलची प्रायोरिटी जास्त आहे आणि इथरची प्रायोरिटी कमी आहे. म्हणजे आता नंबरिंग बदलावं लागेल. या इथे मला 1 घ्यावा लागेल, हा 3 यावा लागेल आणि 1 2 3 4. म्हणजे आता यांचं नाव काय येईल? 3 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. मग असा कुठे आहे का जरा चेक करू आपण. 3 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन, म्हणजे आन्सर काय येईल? बी येईल. कारण का तर इथर आहे आणि इथरची प्रायोरिटी ही खूप अल्काइल ग्रुपच्याही नंतर असते. सो आन्सर जे आहे ते आपल्याला काय येणार आहे? बी येणार आहे. 3 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. ओके, चलो चलते हैं आगे. क्वेश्चन नंबर 17 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 17 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायहायड्रिक फिनॉल. आणि जरा चेक करा, 20 23 24 25 लागोपाठ 3 वर्ष तर आलाच आहे, प्लस 20 ला सुद्धा एकदा येऊन गेलेला आहे. म्हणजे क्वेश्चन हा फ्रिक्वेंटली पेपर्स मध्ये येतोय, प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये ऑलमोस्ट आहेच. मग डायहायड्रिक मध्ये यापैकी कोण येणार नाही? तर 10-15 मिनिटापूर्वी आपण ट्रायहायड्रिक वाला पाहिला होता. मग इथे 17 मध्ये कॅचेकोल आहे, देन रेझरसिनॉल आहे, फ्ल्युरोग्लिसिनॉल आहे आणि हायड्रोक्विनोन पण आहे. मग यापैकी कोण आहे जो सेकंडरी किंवा ज्याला म्हणतो आपण डायहायड्रिक फिनॉल नाहीये, 2 फिनॉलिक ग्रुप त्याच्यामध्ये नाही, असा कोण आहे? तर फ्ल्युरोग्लिसिनॉल जो आहे याच्यामध्ये 3 OH आहेत. जसं आपण 10 मिनिटापूर्वी पायरोगॅलॉल पाहिला होता. पायरोगॅलॉल मध्ये 3 OH होते शेजारी शेजारी.
तसाच हा फ्ल्युरोग्लिसनॉल आहे, त्याच्यामध्ये ऑल्टरनेट पोझिशनवर OH OH आहेत. तर हा जो काय आहे तो ट्रायहायड्रिक आहे, बाकीचे उरलेले जे आहेत ते सगळे डायहायड्रिक आहेत. म्हणजे इथे आन्सर काय येईल? सी, की हा आपला डायहायड्रिक अल्कोहोल नाही. अगेन आलो, आत्ताच 2 मिनिटापूर्वी मी फ्ल्युरोग्लिसिनॉल बद्दल बोललो. 23 ला आणि 25 ला हाच क्वेश्चन विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज फ्ल्युरोग्लिसिनॉल. आणि आता मी 2 मिनिटापूर्वी बोलताना बोललो की ऑल्टरनेट पोझिशनवर सगळे काय आहेत? OH 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 आहेत. तर जरा चेक करा, इकडे OH, इकडे OH आणि इकडे OH आहे. ऑल्टरनेट बेन्झिनच्या ऑल्टरनेट पोझिशनवर OH 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 आहेत. मग हा इथे फर्स्ट ऑप्शन जो आहे ना तो आपला करेक्ट ऑप्शन होईल की फ्ल्युरोग्लिसिनॉल इज व्हॉट? बेन्झिन विथ ऑल्टरनेट OH OH ग्रुप. देन 19 कडे जाऊयात. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. कंपाऊंड इकडे दिलेला आहे. ओके, आणि कंपाऊंडला नीट पाहून घ्या. कंपाऊंडला पाहिल्यानंतर लक्षात येईल सायक्लोपेंटेन आहे तो. सायक्लोपेंटेनला मध्ये OH आहे. ओके, आता त्या OH ला आपण कन्सिडर करणार आहोत फंक्शनल ग्रुप. सिंपल आहे. आता OH ला जर का फंक्शनल ग्रुप कन्सिडर केलं तर शेजारी आणि पलीकडच्या बाजूला आपल्याकडे कोण आहे? तर CH3. सो सिम्पली जर का पाहायला गेलो तर सायक्लोपेंटॅनॉल आहे तो. मग सायक्लोपेंटॅनॉलचा OH ग्रुप जर का पहिल्या कार्बनवर कन्सिडर केला आपण तर तो सेकंड वाला असेल. आणि मग 2 3 4 5 म्हणजे आपण इथे नंबरिंग करायला इंक जरा वेगळी वापरूयात, लक्षात येईल लगेच. हा 1 2 3 4 5. सो 2 वर आणि 5 वर डायमिथाइल ग्रुप आहेत आणि 2 आणि 5 वर डायमिथाइल आहेत आणि सायक्लोपेंटेन 1 ऑल आहे. मग आता जरा चेक करू. 2,5 इथे पहिला आणि तिसरा ऑप्शन आहे. सायक्लोपेंटेन मात्र इथे लिहिलेलं नाहीये, इथे मात्र सायक्लो आहे. म्हणजे ऑप्शन जो आहे तो आपला काय येईल? सी येईल. 2,5 डायमिथाइल सायक्लोपेंटॅनॉल. ओके, देन क्वेश्चन नंबर 20 कडे जाऊयात. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. अगेन हा क्वेश्चन 24-25 ला आलाय आणि क्वेश्चन नंबर इकडे आहे. क्वेश्चन नंबर नॉट क्वेश्चनची इमेज तिकडे आहे. मग तो कोण आहे? OH ला अटॅच म्हणजे हा पहिला कार्बन असेल. इथे 2 कार्बन आहेत म्हणजे हा 2 3 4. इथे मिथाइल आहे आणि इथे इथाइल आहे. ओके, सो 2 इथाइल 4 मिथाइल सायक्लोब्युटेन 1 ऑल असा आला पाहिजे. सो जरा चेक करूयात कुठे आहे का. हा, सायक्लोब्युटेनॉल C आणि D मध्ये आहे. आपल्याकडे अरेंजमेंट करावी लागेल आपल्याला अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. सो अल्फाबेटिकल मध्ये 2 इथाइल 4 मिथाइल. 2 इथाइल 4 मिथाइल कुठे आहे? 2 इथाइल आणि 4 मिथाइल B मध्ये आहे. सॉरी, C मध्ये आहे. सो करेक्ट आन्सर काय येईल? आपलं C येईल की 2 इथाइल 4 मिथाइल सायक्लोब्युटेन 1 ऑल किंवा सायक्लोब्युटेनॉल. देन क्वेश्चन नंबर 21 कडे जाऊयात. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ हायड्रोक्विनोन. मग आता हायड्रोक्विनोनचं IUPAC नेम काढायचं. क्वेश्चन अवघड नाही, क्वेश्चन सोपा आहे. हायड्रोक्विनोन जर का आपला आला तर लक्षात ठेवायचं की तो या इकडे OH आणि इकडे OH असतो. ओके, मग जर का हा हायड्रोक्विनोन आहे ज्याला आपण क्विनॉल म्हणतो तर 1 आणि 4 वर कोण आहेत? OH OH आहेत. मग 1 आणि 4 वर जर का OH असेल तर याला बेन्झीन 1,4 डायऑल असंही म्हणतात. बेन्झीन 1,4 डायऑल, कारण तो फर्स्ट ला असेल तर हा फोर्थ ला आहे. सो इट्स व्हॉट बेन्झीन 1,4 डायऑल. देन नेक्स्ट वन, अगेन सेम क्वेश्चन फक्त उलटा विचारलेला आहे की 1,4 डायऑल जो आहे बेन्झीन याचा कॉमन नेम काय. आता 2 मिनिटापूर्वीच आपण घेतलं होतं हायड्रोक्विनॉल किंवा त्यालाच आपण काय म्हणतात नुसता क्विनॉल. ओके, सो या इथे पुन्हा एकदा या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? C, म्हणजे क्विनॉल आला हा क्विनॉल. ओके, सो क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर पुन्हा एकदा C आलेला आहे. देन नेक्स्ट कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट IUPAC नेम ऑफ. यस, कॅटेचोल. म्हणजे आता हा जो आहे तो एक्झॅक्ट मला माहित असला पाहिजे तर आपलं आन्सर इझिली येऊ शकतं. मग आता इथे
या शेजारच्या कार्बनवर OH असणारा बेन्झीन असला पाहिजे. म्हणजे जर का आपण असा काढला बेन्झीन, तर या इथे OH आहे आणि या इथे सुद्धा OH आहे. म्हणजे एक 1 वर असेल तर दुसरा 2 वर असेल. सो 1,2 डायऑल असेल हा. मग इथे जरा चेक करा, 1,2 एकाच ठिकाणी आहे, तो म्हणजे कोण? ए. सो 23 चा आन्सर काय येईल? ए. इट्स व्हॉट 1,2 डायऑल. सो इतका सिंपल आहे क्वेश्चन, फारसा अवघड नाहीये. देन 24 कडे आपण जाऊया. 24 पुन्हा एकदा कंपाऊंड इकडे दिलेला आहे. तोच कंपाऊंड 10 मिनिटापूर्वी आपला झालेला आहे, फक्त तो जरासा दाखवलाय वेगळ्या पद्धतीने. आता इथे इथर आहे. पुन्हा एकदा चेंज करू आपण. या इथे इथर आहे आणि या कंपाऊंडच्या या पोझिशन म्हणजे फर्स्ट इथे हा सेकंड येईल. डायमिथाइल. सो 1,1 डायमिथाइल 2 इथॉक्सी, सॉरी मिथॉक्सी. सो 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल ब्युटेन हा इथे दिसतोय. नॉट ब्युटेन, सायक्लोब्युटेन आहे. सो नॉट द बी, इट्स व्हॉट डी. 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. कारण इथे आपल्याकडे फक्त कोणी ब्युटेन आहे. अँड राईट नाव वी आर व्हॉट दी सायक्लोब्युटेन. मग सायक्लोब्युटेन जर का असेल तर सायक्लोब्युटेनसाठी आपल्याला माहिती आहे काय करावं लागतं. सायक्लोब्युटेनसाठी रिंग असावी लागते. ती रिंग इथे आहे, त्यामुळे बी येणार नाही, तर काय येईल? डी येईल. ओके, देन 24 झाला. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायहायड्रिक फिनॉल. ओके, याच्यामधला कोणता ट्रायहायड्रिक फिनॉल आहे? तर आपल्याला माहिती आहे की पायरोगॅलॉल मध्ये 2 मिनिटापूर्वीच आपण पाहिलं होतं, 3 पोझिशन शेजारचे जे आहेत त्याच्यावरती OH होता बेन्झीनच्या. सो इट्स व्हॉट इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. 26 कडे येऊयात. कार्बिनॉल सिस्टीम सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल इज नेम्ड ॲज. ओके, अतिशय भयानक आहे. कार्बिनॉल सिस्टीम ही तशी लवकर लक्षात येत नाही लोकांच्या. 2021 ला आलेला आहे आणि डायरेक्ट 25 ला क्वेश्चन आहे, म्हणजे फारसा काही येत नाही. तर कार्बिनॉल सिस्टीम मध्ये सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलला आपण पहिल्यांदा नॉर्मली ड्रॉ करूयात. ओके, क्वेश्चन साठी इंक चेंज करूयात. CH3 CHOH CH2 अँड CH3 असं आहे आपलं सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर. आणि याला मला कार्बिनॉल सिस्टीम मध्ये काय करायचं आहे? इन्व्हॉल्व्ह करायचं आहे. मग कार्बिनॉल मध्ये जर का आलो तर आपला कार्बिनॉल म्हणजे कोणते आधी नीट चेक केलं पाहिजे. ज्याला मी आता राऊंड केलाय ना, तो आहे कार्बिनॉल. मग कार्बिनॉलच्या या बाजूला कोण आहे? मिथाइल. या बाजूला कोण आहे? इथाइल. जसं आपण कीटोन मध्ये अरेंज करतो की कीटोनिक ग्रुप आहे, ज्या साईडला 2 अल्काइल ग्रुप असतात त्यांना अरेंज करायचं अल्फाबेटिकली, तसं इथे सुद्धा कीटोन सारखाच याला कार्बिनॉल म्हणून घ्यायचा. आणि या 2 डिफरंट ग्रुप जर का असतील देन वी हॅव टू अरेंज देम अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. सो इट्स व्हॉट दी इथाइल अँड मिथाइल. मग इथाइल मिथाइल कार्बिनॉल असं त्याचं नाव येईल. मग जरा चेक करू कुठे आहे का इथे नाव. येस, फर्स्ट वनच आहे, इथाइल मिथाइल कार्बिनॉल. ओके, सो इट्स व्हॉट दी कार्बिनॉल सिस्टीम. देन नेक्स्ट वन कडे जाऊयात. 27 बेन्झीन 1,3 डायऑल आहे. मग 1,3 डायऑल जर का असेल तर त्याचं नाव काय असं विचारलं. इट्स व्हॉट दी रेझरसिनॉल. मग हा येईल त्याचं नाव बी याला रेझरसिनॉल. सो 1,3 असेल तर तो, 1,2 असेल तर कॅटेचॉल आणि 1,4 असेल तर क्विनॉल. ही नावं आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत, फारशी काही डिफिकल्ट नाही आहेत. बट त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? पुन्हा एकदा रिवाइज केलं पाहिजे. रिवाइज केलं तर साधारण तुमचं काम इझिली होऊ शकतं. देन द कॉमन नेम ऑफ बेन्झीन 1,2 डायऑल. पुन्हा एकदा तो आला 1,2 म्हणल्यानंतर कोणाला? कॅटेचॉल. देन 29 विच नॉट विच व्हॉट इज नेम ऑफ टर्शरी अल्कोहोल अकॉर्डिंग टू द कार्बिनॉल सिस्टीम. टर्शरी ब्युटाइल आहे. याला OH आहे. हा तुमचा कार्बिनॉल. उरले तिन्ही काय आहेत? मिथाइल आहेत आणि ते सेम कार्बनला अटॅच्ड आहेत. सो ट्रायमिथाइल कार्बिनॉल असं इथे नाव आलं पाहिजे. मग ट्रायमिथाइल कार्बिनॉल कुठे आहे? शेवटला दिलेले आहे. इट्स व्हॉट इज ट्रायमिथाइल कार्बिनॉल. सो 29चा आन्सर येईल ट्रायमिथाइल कार्बिनॉल. बट यासाठी सिस्टीम माहिती असली पाहिजे. ओके, देन चलो आगे. नेक्स्ट वन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ डायहायड्रिक फिनॉल. डायहायड्रिक म्हणजे 2 असले पाहिजे अल्कोहोल. क्वेश्चन 23 आलाय.
24ला पण आलाय आणि 25ला पण आलाय. म्हणजे तिन्ही वर्ष लागोपाठ क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असणार आहे. ओके, चलो फर्स्ट वन रेझेरसिनॉल आणि पायरोगेलॉल. पायरोगेलॉल मध्ये 3 OH आहेत म्हणल्यावर तो काही येणार नाही, प्रश्न मिटला, पहिला ऑप्शन येत नाही. सेकंड वन क्विनॉल अँड फ्ल्युरोग्लिसिनॉल. फ्ल्युरोग्लिसिनॉल मध्ये पण 3 OH आहे, त्यामुळे तो येणार नाहीये. फ्ल्युरोग्लिसिनॉल पहिलाच आला म्हणल्यावर तो ही ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे, आपल्याला माहिती आहे, तो येणार नाही. मग राहिला कोण? कॅटेचोल अँड क्विनॉल. सो डी हा ऑप्शन जो आहे त्या डी ऑप्शन मध्ये बरोबर दोन्हीही जे कंपाऊंड्स आहेत ते डायहायड्रिक वाले आहेत. मीन्स व्हॉट? कॅटेचोल अँड क्विनॉल. सो डी हे करेक्ट ऑप्शन आहे. सिलेक्ट द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ 2-प्रोपॉक्सी-ब्युटेन फ्रॉम द फॉलोइंग. 2-प्रोपॉक्सी म्हणजे दुसऱ्या कार्बनला O असला पाहिजे आणि त्या कंपाऊंडला किंवा तसा कंपाऊंड कोणाला अटॅच्ड आहे तर बेन्झिनला अटॅच्ड आहे. सर हा जो नीट पाहिला आपण तिसरा सी वाला, तर हा 2-प्रोपॉक्सी 1, 2 आणि 3 हे 3 कार्बन आहेत. हा 1, हा 2 आणि हा 3. सो 3 कार्बन आहेत अलॉंग विथ ऑक्सिजन. सो इट्स व्हॉट? 2-प्रोपॉक्सी. 2-प्रोपॉक्सी बेन्झिन म्हणजे सी हे ऑप्शन आलं पाहिजे आपल्या 31st क्वेश्चनचं. सो इट्स व्हॉट? सी. Then next one, what is the IUPAC name of the following compound? तिकडे आहे OH. या इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. So long chain contain 8 carbon means what? It's octene. But डबल बॉन्ड कोणत्या कार्बनला आहे? 4th ला आहे. सो ऑक्ट 4 इन. त्यानंतर OH कुठे आहे? 3rd ला आहे. ऑक्ट 4 इन 3 ऑल. आणि अजून एक ब्रांच आहे 6th ला, इट्स वर डिमिथाइल. सो 6 मिथाइल इथे आहे, दोन्ही पैकी एका ठिकाणी येईल म्हणजे 6 मिथाइल ऑक्ट. ऑक्ट म्हणल्यानंतर इथे ऑक्ट आहे 4 इन 3 ऑल. ओके, सो हा झाला आपला करेक्ट नेम सी वाला. सो 32चा आन्सर जे आहे ते 6 मिथाइल ऑक्ट 4 इन येईल. देन नेक्स्ट वन, द कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1,3,5 ट्रायऑल. इट्स व्हॉट? फ्ल्युरोग्लिसिनॉल, ज्याला आपण फ्लोरोग्लिसिनॉल म्हणतो. पायरोगेलॉल असेल तर शेजारी शेजारी असतात. क्रोटोनाइल अल्कोहोल 10 मिनिटापूर्वीच आपण पाहिला होता. CHOH. त्यानंतर इकडे डबल बॉन्ड असेल 1, 2, 3, 4 कार्बनचा आहे आणि ज्याला आपण ब्युटेन किंवा ब्यूट मधला प्रायमरी अलायलिक अल्कोहोल म्हणतो, तो म्हणजे कोण आहे? क्रोटोनाइल अल्कोहोल. सो याचा आन्सर जे आहे ते ए वाला येईल. 34चा आन्सर काय येईल? ए. नेक्स्ट वन, IUPAC नेम ऑफ फ्ल्युरोग्लिसिनॉल. अगेन पुन्हा एकदा फ्ल्युरोग्लिसिनॉल आलाय. याचा IUPAC नेम आपल्याला माहिती आहे 1,3,5 ट्राय ऑल आहे. मग 1,3,5 इथे आहे बघा, बेन्झिन 1,3,5 ट्राय ऑल. क्लिअर. सो याचा आन्सर आलं. द नेक्स्ट वन कडे जाऊयात. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ॲनिसोल? रिअली व्हेरी सिम्पल. ॲनिसोल कसा असतो हे माहीत असलं पाहिजे. बेन्झिन आहे आणि याला OCH3 आहे. मिथॉक्सी बेन्झिन असं याचं IUPAC नेम आहे. मग मिथॉक्सी बेन्झिन कुठे आहे का? तर पहिलाच आहे मिथॉक्सी बेन्झिन. ओके, सो मिथॉक्सी बेन्झिन इज व्हॉट? द IUPAC नेम ऑफ ॲनिसोल. आणि हा सुद्धा क्वेश्चन 23 आणि 25 आलेला आहे. नॉट. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज isomer of C4H10O is optically active alcohol. रिअली व्हेरी सिम्पल. ह्या इथे जर हॅलोजनचा स्टडी नीट केला असेल तर तिथे आपण ऑलरेडी सांगितलं होतं की 2 मॉलिक्यूल आपण नॉर्मली यूज करतो, ब्युटेन 2 ऑल आणि 2 हॅलो अल्केन. तसा इथे सुद्धा 4 कार्बन मधला ब्युटेन 2 ऑल जो आहे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्कोहोल आहे. त्याच्या मागचं रिझन आहे 1, 2, 3 आणि 4 डिफरंट ग्रुप अटॅच विथ वर डी कार्बन. सो हा झाला तुमचा आयसोमर, कोणता? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. देन व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड? अगेन वी हॅव व्हॉट? 23, 24 अँड 25 लागोपाठ तिन्ही वेळेस आलेला कम. सो या इथे पहिला, देन हा मोठा आहे, हा छोटा आहे, मग याला सेकंड प्रायोरिटी, 3rd, 4th, 5th
असाच एक कंपाऊंड 10-15 मिनिटापूर्वी आपण पाहिलाय. सो याचं नाव आहे 2 इथाइल 5 मिथाइल सायक्लोपेंटेन 1 ऑल. मग इथे कुठे आहे का जरा चेक करू. 2 इथाइल पहिल्या दोघांपैकी कसेल. 5 मिथाइल, ओके 5 मिथाइल इथे कुठे नाहीये. शेवटला एक आहे 2 इथाइल 5 मिथाइल सायक्लोपेंटॅनॉल. सो व्हॉट? डी. ओके, सो डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट वन आहे व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1,2,3 ट्रायल. पुन्हा एकदा तोच क्वेश्चन आलाय. 1,2,3 ट्रायऑलचं आन्सर आहे पायरोगॅलॉल. आणि टुडे इज द लास्ट क्वेश्चन यू आज आपण आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिॲक्शन. मग आता कोणती रिॲक्शन आहे आणि काय आपला यूज करायचं. क्लोरोबेन्झिन आहे, NaOH, 623 केल्विन टेम्परेचर, 150 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि इथे आहे ऍसिड हायड्रोलिसिस. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या स्टेप्स जर का फॉलो केल्या तर ही डॉस प्रोसेस आहे आणि या डॉस प्रोसेसमध्ये फायनल प्रोडक्ट जो येतो तो येतो OH. सो ए जो असेल तो असेल OH. And we use bromine water. So if we use bromine water, then phenol undergoes a tri-substitution and gives 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. मग आता इथे असा कुठे आहे का? येस, 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. मग हे झालं आपलं करेक्ट आन्सर. सो आज आपण इकडे थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरला पुन्हा याचे उरलेले जे काही MCQs आहेत ते PYQs आहेत ते आपण कंटिन्यू करूयात. ओके, सो टिल देन गुड बाय.